भारतीय सैन्याने एलओसीवरती 15 ते 20 दहशतवादी आणि 10 ते 12 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा केलाय। प्रत्युत्तराच्या कारवाईत भारताने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। पाकिस्तानने तात्काळ पीओकेवरचा ताबा सोडण्याची मागणी भारताने केलेली आहे, तर काश्मीरच्या मुद्द्यावर तिसऱ्याची मध्यस्थी भारताला मान्य नसल्याचं म्हणत परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानला ठणकावलंय। पंतप्रधान मोदींनी पंजाबच्या आदमपूर एअरबेसवरती जवानांची भेट घेतली। यावेळेला पंतप्रधानांनी जवानांची विचारपूस करत चर्चा केली। पुन्हा भारतात दहशतवादी हल्ला केल्यास पाकिस्तानचा फक्त विनाशच नाही तर महाविनाश होणार, असा इशारा पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला दिलाय। आमच्या बहिणी आणि मुलींचं कुंकू पुसणाऱ्यांना घरात घुसून मारण्यात आलं, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी सैन्याच्या कारवाईचं कौतुक केलंय। जम्मू काश्मीरच्या शोपियानमध्ये पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुसाच्या 3 साथीदारांचा खात्मा करण्यात आलाय। शाहिद अहमद कुट्टेही मारला गेल्याची माहिती समोर आली आहे। भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर संदर्भात 70 देशांच्या संरक्षण अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे। चीन आणि तुर्कस्तानचे अधिकारी मात्र गैरहजर असल्याची माहिती समोर आली आहे। भारतीय सैन्याने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या हवाई दलाचं कंबरडं मोडलंय। भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईत पाकिस्तानच्या अनेक एअरबेसचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। इंडिया शासित आणि राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची येत्या 25 मे रोजी दिल्लीमध्ये बैठक पार पडते। ऑपरेशन सिंदूर नंतर पंतप्रधान मोदी प्रशासनाच्या समन्वयासंदर्भात चर्चा करणार आहेत। दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत पाकचे टॉप मिलिटरी अधिकारी आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीरने उपस्थिती लावली आहे, तर लष्कर तैयबाच्या दहशतवादी अब्दुल रौफने सुद्धा उपस्थिती लावलेली आहे। अबू जिंदालच्या दफन विधीच्या वेळेला हजर असणाऱ्या सर्वांची नावं आता समोर आली आहेत। पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याची मोहीम आता तीव्र करण्यात आली आहे। पोलिसांनी दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे पोस्टर लावलेत, तर दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला 20 लाखांचं बक्षीस जाहीर करण्यात आलंय। जळगावमध्ये भारतीय सैन्य दलाच्या गौरवासाठी तिरंगा रॅली काढण्यात आली। रॅलीमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतलाय। पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे। सुप्रियाताई साहेबांची इच्छा पूर्ण करा, असा मजकूर बॅनरवरती लिहिण्यात आला। बॅनरमुळे जोरदार चर्चांना उधाण आलंय। मुंबईत ठाकरे गटाला आणखीन एक धक्का बसलाय। पालिकेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकलाय। ठाकरे गटातील सर्व पदांचा राजीनामा देत पक्षांतर्गत गटबाजीला कंटाळून राजीनामा दिल्याचं सांगितलंय, तर घोसाळकर लवकरच भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे। भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही, तर आमचे राजकारणापलीकडचे संबंध आहेत, असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्या भेटीनंतर दिलंय। उदय सामंत यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे। या भेटीनंतर मात्र विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच हल्लाबोल केलाय। ज्या पक्षाचा एकही आमदार नाही त्या पक्षाकडे जाऊन हे चप्पल झिजवतात, म्हणजे समजा यांची स्थिती किती डोलायमान आहे, असा टोला वडेट्टीवारांनी लगावलाय। तर राज ठाकरे अशा लोकांच्या चपला झिजवण्याचं काम करतात, असंही वडेट्टीवार म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीसांनी मंजूर केलेल्या तुळजापूर विकास आराखड्यावरून राजकारण चांगलंच तापलंय। आराखडा मंजूर करण्याचं श्रेय हे एकनाथ शिंदेंचं आहे, मात्र भाजप आणि भाजपाचे आमदार त्यांना सोडून स्वतः श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायत। याचा निषेध शिंदेंच्या शिवसेनेनं नोंदवला आहे। भारतानं पीओके ताब्यात घेऊन वाद संपवायला पाहिजे, तेव्हाच आतंकवाद संपणार असल्याची प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली। गोंदियामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी विनोद अग्रवाल यांची भेट घेतली। यावेळेला त्यांनी रजेगाव इकडे बाग नदीवर होणाऱ्या बलून बॅरेज संदर्भात चर्चा केली। जळगावात राष्ट्रवादी शरद पवार गटाची संघटन बांधणीची बैठक पार पडली। आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसेंच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली। नागपूर जिल्ह्यात खरीप हंगाम आढावा बैठक पार पडली। यावेळेला ॲग्रीस्टॅक योजनेअंतर्गत 31 मे पर्यंत 100% शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले। गोपीचंद पडळकर हे माझ्यासारखेच विद्रोही आहेत। आम्ही दोघंही बंडखोरी करणारे लोक आहोत,
अन्याय झाला की आम्ही 100% आवाज उठवतो असं म्हणत शरद पवार, अजित पवार आणि धनंजय मुंडेंवरती सुरेश धस यांनी हल्लाबोल केलाय. शिर्डीच्या साई मंदिरात तिरुपती बालाजी देवस्थानच्या धर्तीवर नवीन डोनेशन धोरण लागू करण्यात आलंय. 10,000 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दान देणाऱ्या भाविकांना VIP दर्शनासह विविध लाभ मिळणार आहेत. कोल्हापूरच्या अंबाबाई ज्योतिबा मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. धार्मिक विधीच्या अनुषंगाने तोकडे कपडे घालताना पारंपरिक पद्धतीने भक्तांनी कपडे परिधान करावेत असं आवाहन पश्चिम देवस्थान समितीनं केलंय. कोल्हापूर विमानतळाजवळून जाणारा रस्ता युद्धाचं कारण सांगत प्रशासनानं कायमस्वरूपी बंद केलाय. मात्र त्यामुळे आजूबाजूच्या 10 ते 12 गावांना फटका बसलाय. पर्यायी रस्ता न करताच रस्ता बंद केल्यामुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केलाय. राज्याचा 10वीचा निकाल जाहीर झालेला आहे. 54.10% निकाल लागलेला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. कोकण विभाग सर्वात अव्वल असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे. 285 विद्यार्थी हे काठावरती पास झाले असून त्यांना 35% इतके गुण मिळाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपूरच्या सोमवार शाळेने 100% निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. दरम्यान उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला. सांगलीच्या पलूस तालुक्यातील रामानंद नगरमधील झोपडपट्टीधारकांनी पुनर्वसनाच्या मागणीसाठी टाकीवर चढत शोले स्टाईल आंदोलन केलंय. रेल्वे प्रशासनाने झोपडपट्टी जमीनदोस्त केल्याने तातडीने पुनर्वसन करण्याची मागणी नागरिक करत आहेत. सांगलीमध्ये महापालिका आणि पोलीस प्रशासनाविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी आत्मक्लेश आंदोलन केलंय. कोट्यावधींचा वीज बिल घोटाळ्यातील दोषींवर कारवाई टाळाटाळ होत असल्याचा आरोप केलाय. दरम्यान तातडीने कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत. नांदेड शहरात वाहतूक पोलिसांकडून ऑटो तपासणीसाठी विशेष मोहीम राबवण्यात आलेली आहे. यावेळेला बेकायदेशीरपणे रिक्षा चालवणाऱ्यांवरती कारवाई करण्यात आली. मुंबईच्या CSMT स्थानकावरती मोठा अपघात टळलेला आहे. प्लॅटफॉर्म साफ करणारं मशीन अचानक रेल्वे ट्रॅकवरती पडलंय. मोटरमनने प्रसंगावधान राखत जागीच लोकल थांबवली, त्यामुळे हा अपघात टळलाय. पिंपरी चिंचवड पालिकेने होर्डिंगवरती जाहिरात न लावण्याचा कालावधी कमी केलाय. 25 मे ते 7 जूनपर्यंत जाहिरात न लावण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी 15 एप्रिल ते 15 जूनपर्यंत पालिकेने जाहिरात बंदी केली होती. मुंबईत रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं सुरू आहेत. या कामांसाठी 31 मेची डेडलाईन देण्यात आली आहे. दक्षिण मुंबईतील A वॉर्डमधील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामात अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचा दावा माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. कसारा बायपास जवळील घराला लागलेल्या आगीत एका लहान मुलाचा होरपळून मृत्यू झाला आहे. रस्त्यावर क्रिकेट खेळण्यासाठी जाणाऱ्या मुलांनी घराला आग लागल्याचं लक्षात येताच आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि लहान मुलाला बाहेर काढलं. मात्र उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याआधीच या चिमुकल्याने त्याचा जीव सोडला. पिंपरीच्या बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक कमी झाली. आवक घटल्यामुळे भाजीपाल्याच्या दरावरती याचा परिणाम झालाय. दोडका, गवार, वांगी, मेथीसह पालकाचे दर वाढले. MRDAच्या हद्दीतील बांधकामं नियमित करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत 30 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. नागरिकांनी आपली बांधकामं नियमित करण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन MRDAकडून करण्यात आलं. पिंपरी चिंचवड ST बस आगाराच्या ताफ्यात 5 नव्या बस दाखल झालेल्या आहेत. दरम्यान प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता वल्लभनगर बस आगाराला आणखी 20 बसेस देण्याची मागणी करण्यात आली. भिवंडीत अनधिकृत गोदामांची संख्या वाढली आहे. सद्यस्थितीत भिवंडीत 525 अनधिकृत गोदाम आहेत. विविध कंपन्यांकडून माल ठेवण्यासाठी या गोदामांचा वापर होतो. अनेक कंपन्यात अत्यंत ज्वलनशील असे केमिकल या गोदामात साठवले जातात. त्यामुळे परिसरात आग लागण्याची भीती वर्तवली जाते. ग्रामीण भागात फोफावलेल्या गोदाम पट्ट्यांमुळे नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी राज्य शासनाकडून 2008-9 मध्ये भिवंडीतील 60 गावं ही MMRDA प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली सोपवली. मात्र 15 वर्षांपासून MMRDAने कोणताच ॲक्शन प्लॅन तयार केला नसल्यामुळे विकास रखडला आहे. राज्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी इयत्ता 11वी प्रवेशासाठीच्या नोंदणी प्रक्रियेची मुदत 15 मे रोजी संपणार आहे. 2 दिवसात सर्व शिक्षण संस्थांना प्रवेश नियंत्रण समितीच्या संकेतस्थळावरती तातडीने नोंदणी करणं हे अनिवार्य असणार आहे.
सांगली शहरासह परिसरामध्ये मुसळधार पाऊस पडला. उकाड्यामुळे हैराण झालेल्या सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला. नाशिक जिल्ह्यात मुसळधार अवकाळी पाऊस झालेला आहे. वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपलाय. मुसळधार पावसामुळे नाशिक मुंबई महामार्ग जलमय झाला होता. शहापूरमध्ये विजांच्या कडकडाटात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरांचं नुकसान झालंय. दरम्यान शेती पिकांचंही नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय. पालघरच्या पूर्व भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे बागायत शेतीला याचं मोठं नुकसान झालंय. दरम्यान शेतकऱ्यांचं नुकसान होणार असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला. दौंडमध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे विविध ठिकाणी पाणी साचलंय. दरम्यान शेती पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला. मावळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मावळमधील जनजीवन विस्कळीत झालंय. पुण्यात अवकाळी पावसाने अनेक भागात हजेरी लावली. सकाळपासूनच पुण्यात ढगाळ वातावरण होतं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात खानापूरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पावसाने केळी पिकासह रब्बी पिकातील हळद, मका, ज्वारी, बाजरी या पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. पुण्यात उकाड्यामुळे हैराण झालेल्या पुणेकरांना अवकाळी पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय. दमदार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं होतं. मुंबई पूर्व उपनगरात पुन्हा पावसाच्या रिमझिम सरी कोसळल्यात. भांडूप, विक्रोळी, पवई, घाटकोपर या परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली. पवईमध्ये पोलिसांच्या वाहनावरती झाड कोसळले. यामध्ये 2 चारचाकी वाहनांचं नुकसान झालं. याची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाला. सटाणा भागात अवकाळी पावसाचा कहर अजून सुद्धा सुरू आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात अनेक घरांची छतं ही उडून गेली आहेत. तर डाळिंब बागांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नव्याने पोलीस वसाहत उभारण्यात आली होती. मात्र अवकाळी पावसामुळे इमारतींचं नुकसान झालं. इमारतीच्या खिडक्यांच्या काचा आणि दरवाजे तुटलेत. त्यामुळे इमारतीच्या कामावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. राज्यात सर्वत्र अवकाळी पावसानं चांगलंच थैमान घातलं. अशातच धाराशिव जिल्ह्यातील हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला. तर काही भागात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा बसला. बुलढाण्यात वाढदिवसाच्या दिवशीच रविकांत तुपकरांनी अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. सरकार दरबारी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडून सुद्धा या प्रश्नांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप तुपकरांनी केला. जळगावच्या जामनेर तालुक्यात खरीप पूर्व मशागतीच्या कामांना आता वेग आला. यंदा वेळेपूर्वीच मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेती कामांना आता वेग आलाय. वाशिम शहरात 2 गटामध्ये वाद झाला. यावेळेला मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलंय. सध्या शहरात तणावपूर्ण शांतता आहे. अहिल्यानगरमध्ये खरीप हंगामाच्या शेतीची तयारी सुरू केली आहे. यंदा सोयाबीनऐवजी मका लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. पुण्याच्या थेऊर गावात शहीद झालेल्या जवानांना कॅन्डल मार्च काढून अभिवादन करण्यात आलं. यावेळेला मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी कॅन्डल मार्चमध्ये सहभाग नोंदवलाय. मनमाडमध्ये विविध मागण्यांसाठी वायरमॅन आणि लाईनमॅन यांनी महावितरण कार्यालयासमोर मोर्चा काढला. तातडीने मागण्या पूर्ण करण्याची मागणी यावेळेला या कर्मचाऱ्यांनी केली. नंदुरबारच्या शहादा बस स्थानकावरती घाणीचं साम्राज्य पसरलंय. बस स्थानकातील असुविधांकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं चित्र आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या उन्हामुळे पाण्याची पातळी झपाट्याने कमी होते. श्रीगोंदा तालुक्यात अनेक ठिकाणी शेतीतील उभी पिकं जळण्याच्या मार्गावरती आहेत. त्यामुळे कुकडी कालव्यातून पाणी लवकरात लवकर सोडावं अशी मागणी शेतकरी करतात. मोंढे जिल्ह्यातील कुडवा आणि कटंगी या 2 मोठ्या गावांना डांगुर्लिया वैनगंगा नदीतून पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र वैनगंगा नदीत पाणी 10 दिवस पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक असल्यामुळे 1 दिवसाआड पाणी पुरवठा केला जातो. तापमानवाढीचा फटका हा केळी पिकांना बसत असून करमाळातील केळी बागायतदार अडचणीत सापडलेत. केळीची झाडं मधूनच
पिचकण्याचं प्रमाण वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अमरावती शहरातील पाणीपुरवठा उद्या पूर्ववत होणार आहे. आज संध्याकाळपर्यंत दुरुस्तीचं काम पूर्ण होणार असून उद्यापासून पाणीपुरवठा हा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवरती काम सुरू आहे. सोलापुरातील अनेक तलाव हे कोरडे पडल्यामुळे वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला. त्यांना वणवण फिरण्याची वेळ आलेली आहे. काळविटांची पाण्यासाठी होणारी वणवण एका प्राणीमित्राने व्हिडिओमध्ये कैद केली आहे. पेट्रोल दिलं नाही म्हणून चाकूचा धाक दाखवत तरुणांनी धुमाकूळ घातला. छत्रपती संभाजीनगरच्या रांजणगाव शेणपुंजी इथे ही घटना घडली आहे. सीसीटीव्हीच्या आधाराने पोलीस अधिकचा तपास करतात. सोलापूरमध्ये शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणात मनीषा मुसळे माने पोलीस कोठडीमध्ये वाढ झालेली आहे. कोर्टाने मनीषा मानेच्या पोलीस कोठडीमध्ये 2 दिवसांची वाढ केली आहे. मनमाडमध्ये पोलिसांनी दुचाकी चोरट्यांवरती मोठी कारवाई केली आहे. यावेळेला पोलिसांनी 2 चोरट्यांना अटक केली आहे. तर चोरट्यांकडून 25 दुचाकी या जप्त करण्यात आल्या. जालन्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय. जमिनीच्या वादातून पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्यामुळे शेतकऱ्याने आरोप केलाय. नाशिकमध्ये चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे सिटीलिंक बसने 3 वाहनांना जोरदार धडक दिली. सुदैवाने कोणी जखमी झालेलं नाहीये. दरम्यान परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली. जळगावच्या पारोळा धरणगाव रस्त्यावरती रिक्षा आणि ट्रॅक्टरमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात 8 जण गंभीर जखमी झाले. जखमींवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांमध्ये झुंज झाली. या संघर्षात ब्रह्मा नावाच्या वाघाचा मृत्यू झालेला आहे. तर प्रसिद्ध वाघ छोटा मटका हा गंभीर जखमी झालाय. परभणीच्या जमजम कॉलनीमध्ये एका घराला भीषण आग लागली. आगीमध्ये घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई गोवा महामार्गावर हुमरमाळा इकडे कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकी स्वारासह 11 जण जखमी झाले. तर हा अपघात पाहण्यासाठी थांबलेल्या दुचाकीवरील दोघांचा डंपर खाली चिरडून मृत्यू झालाय. चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील चित्तेगाव या ठिकाणी टाटा मॅजिक आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली. टाटा मॅजिकला शासकीय धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकने धडक दिली आहे. या टाटा मॅजिकचा चालक ठार झालाय.